नमस्कार फ्रेंड्स, ज्योतिष स्टोरी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण लग्नबंधन या कथेचा भाग 3 पाहणार आहोत। या अगोदरचे भाग 1 आणि 2 जर पाहिले नसतील तर मी प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आणि संपूर्ण कथेचा आनंद घ्या। सकाळच्या गार वाऱ्यात काव्या गच्चीवर उभी होती। हातात गरम चहा, केसात हलका वारा खेळत होता। आदित्यने मागून येत तिच्या कमरेभोवती हात टाकला। गुड मॉर्निंग मिसेस आदित्य, तो हसत म्हणाला। काव्याही हसली, पण तिच्या मनात अजूनही काल रात्रीचा तो अनोळखी फोटो घुमत होता। जरी तिने स्वतःला समजावलं होतं तरी ती खात्रीने सांगू शकत नव्हती की त्याच्या मागे कोणी हेतुपूर्वक खेळ तर करत नाहीये ना। तिने ठरवलं आजचा दिवस फक्त आनंदात घालवायचा, पण मनाच्या तळाशी ती सावली मात्र तशीच होती। आदित्यने सांगितलं, आज तुला एक खास ठिकाणी न्यायचंय। तिने विचारलं, कुठे? तो म्हणाला, सरप्राईज आहे। त्याने तिच्यासाठी गुलाबी रंगाचा ड्रेस आणला, सोबत लहानसं डायमंडचं पेमेंट। काव्याच्या डोळ्यात चमक आली, पण तिला थोडं आश्चर्यही वाटलं। इतकी तयारी तो अचानक कशी करतोय? तिने हसून ड्रेस घेतला आणि तयार होऊ लागली। आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या मनात एक मिश्र भावना होती, प्रेम, आनंद आणि कुठेतरी लपलेली ती भीती। दोघं कारनं निघाले। रस्त्यात आदित्य तिला गाणी लावून छेडत होता, तुला माहितीये, तू हसतेस तेव्हा मी जगायला लागतो, असं म्हणत त्याने तिचा हात घट्ट धरला। काव्याच्या मनात आलं, जर हा माणूस खरंच आज आहे तर मी किती नशीबवान आहे। पण लगेच तिला तो फोटो आठवला आणि तिच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाला, हे सगळं खरं आहे ना? सरप्राईज ठिकाण होतं एका टेकडीच्या माथ्यावर, सुंदर कॅफे, जिथून संपूर्ण शहर दिसत होतं। हलक्या संगीताच्या तालावर ते बसले होते। समोर ढगांची सावली, पडदे आणि मागे मावळत ऊन। आदित्यने तिच्यासाठी आवडती ब्लूबेरी चीज केक मागवली। हे आपलं छोटंसं जग आहे, तो म्हणाला। काव्याने हसून मान डोलावली, पण तिचं मन अजूनही भूतकाळाच्या त्या सावल्यांपासून मुक्त नव्हतं। चीज केक खाताना आदित्यने अचानक तिचा फोटो काढला। हे क्षण मी आयुष्यभर जपणार, तो म्हणाला। काव्या हसली, पण तिचं लक्ष मागच्या टेबलावर बसलेल्या एका मुलीकडे गेलं। ती मुलगी तिला थोडी ओळखीची वाटली। डोळ्यात काळा आयलाइनर, हातात मोबाईल, सतत कोणाला तरी मेसेज करत होती। काव्याला क्षणभर शंका आली, ती संध्या तर नाही ना? काव्याने आदित्यला विचारलं, ती तिकडे बसलेली मुलगी ओळखीची वाटते का तुला? आदित्यने पाहिलं आणि म्हणाला, नाही, मी पहिल्यांदाच पाहतोय। त्याचा चेहरा शांत होता, पण काव्याला खात्री नव्हती की तो खोटं तर बोलत नाहीये। तिने ठरवलं या मुलीबद्दल माहिती काढायची, पण आता काही न दाखवता। कॅफेहून परतताना पाऊस सुरू झाला। आदित्यने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि खिडकीतून हात बाहेर काढत पावसाचे थेंब पकडू लागला। चल, थोडं भिजून घेऊ, तो म्हणाला। ते दोघं रस्त्याच्या कडेला उभे राहून पावसात नाचू लागले। काव्याच्या मनातील चिंता थोडा वेळ विसरली गेली, कारण त्या क्षणी फक्त प्रेम होतं। घरी परतल्यावर आदित्यने किचनमध्ये तिला पुन्हा मदत केली। यावेळी त्याने तिच्या गालावर हलकं चुंबन दिलं। तुला माहितीये का, तू माझ्या आयुष्यात सर्वात सुंदर स्वप्न आहेस, तो म्हणाला। काव्याच्या डोळ्यात प्रेम भरून आलं, पण तिला अजूनही काहीतरी अपूर्ण वाटत होतं, जणू काही कोडं अजून सुटलेलं नाही। त्या रात्री झोपताना तिला एक अनोळखी मेसेज आला, ट्रूथ इज क्लोजर दॅन यू थिंक। मेसेज पाठवणाऱ्याचा नंबर ब्लॉक केला गेला होता। तिचं हृदय जोरात धडकायला लागलं। तिने मेसेज आदित्यला दाखवावा का, की आधी स्वतः तपास करावा? ती दुविधा देत होती। दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याने ठरवलं, आता तिला स्वतःला उत्तरं शोधायची आहेत। आदित्य ऑफिसला गेल्यावर तिने कालच्या कॅफेत पाहिलेल्या मुलीचा फोटो कॅफेच्या इंस्टाग्रामवरून शोधला। फोटो खाली नाव होतं रिया, आणि त्या प्रोफाईलवर तिला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली। रियाच्या एका फोटोला संध्याने हार्ट रिॲक्शन दिली होती। काव्याच्या मनात आता नवीन संशय उभा राहिला, ही रिया संध्याची मैत्रीण आहे का? आणि ती काल आपल्याला का भेटली? तिला जाणवलं की हा खेळ फक्त एका व्यक्तीचा नाही, तर कदाचित अजून कोणीतरी यात सामील आहे। पण याचा फायदा कोणाला? संध्याकाळी आदित्य घरी आला तेव्हा तो नेहमीसारखाच आनंदी होता। आज तुला ड्राईव्हला न्यायचंय, तो म्हणाला। काव्याने हसून होकार दिला, पण तिच्या मनात वेगळाच प्लॅन होता। ड्राईव्ह दरम्यान ती त्याच्याकडून सत्य काढून घेणार होती। ड्राईव्ह दरम्यान तिने विचारलं, आदित्य, तुला रिया नावाची कोणी माहिती आहे का? तो क्षणभर गप्प झाला आणि नंतर म्हणाला, हो,
ती माझ्या जुन्या कॉलेजची ओळखीची आहे, पण आपण खूप दिवसांपासून भेटलो नाही. त्याचा टोन साधा होता, पण काव्याला वाटलं कदाचित त्याने अर्धसत्य सांगितले. त्या रात्री काव्याने रियाच्या प्रोफाईलवरून अजून शोध घेतला. तिला तिथे काही जुने फोटो दिसले. आदित्य, रिया आणि संध्या तिघे एकत्र. हे पाहून काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे हे तिघं खूप आधीपासून एकमेकांना ओळखतात. मग आदित्यने का सांगितलं नाही? दुसऱ्या दिवशी काव्याने थेट रियाला मेसेज केला, मला माहिती आहे तू कोण आहेस आणि तुझा संध्यासोबतचा खेळ. रियाने काही वेळ उत्तर दिलं नाही, पण मग रिप्लाय आला, तुला वाटतंय तसं काही नाही, पण जर तुला खरं जाणून घ्यायचं असेल तर उद्या 5 वाजता जुन्या कॅफेत भेट. काव्याने हा मेसेज आदित्यला सांगायचा नाही असं ठरवलं. दुसऱ्या दिवशी ती ठरलेल्या वेळेत त्या कॅफेत गेली. रिया आधीच तिथे बसली होती, हातात कॉफीचा कप आणि डोळ्यात एक गंभीर भाव. मला माहिती आहे तू माझ्याबद्दल शंका घेतेस, रिया म्हणाली, पण खरं तर मी तुला वाचवायला इथे आहे. काव्या चकित झाली. वाचवायला? कुणापासून? रिया थोडी वाकून हळू आवाजात म्हणाली, संध्या अजूनही आदित्यला सोडायचं ठरवत नाही आणि तू जी फोटो मेसेजेस बघतेस त्यामागे तीच आहे. पण तिला मदत करणारा अजून कोणी आहे जो तुला कधीच वाटणार नाही. काव्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तो कोण? तिने विचारलं. रिया म्हणाली, हे मी आत्ता सांगू शकत नाही, पण तुला सावध राहावं लागेल, कारण पुढच्या काही दिवसात ती तुला तोडण्यासाठी मोठं पाऊल उचलणार आहे. काव्या घरी परतली तेव्हा आदित्य तिची वाट पाहत होता. कुठे गेलीस? त्याने विचारलं. काव्याने काहीतरी बहाणा केला, पण तिला जाणवलं आता खेळ जास्त धोकादायक होतोय. तिला सत्य उघड करायचं आहे, पण त्यासाठी योग्य वेळ आणि पुरावे लागणार. त्या रात्री ती खिडकीत उभी राहून शहरातील दिवे पाहत होती. तिच्या मनात ठरलं, आता मी फक्त बघ्याची भूमिका करणार नाही. हे नातं वाचवण्यासाठी मी सगळं करेन आणि या सगळ्यांमागे कोण आहे ते नक्कीच उघड करेन. पण तिला कल्पना नव्हती पुढचा झटका तिच्या आयुष्यात गडगडाटासारखा पडणार होता. त्या रात्री काव्या उशीरपर्यंत झोपली नाही. रियाने सांगितलेल्या गोष्टी तिच्या मनात सतत फिरत होत्या. तुला वाचवायला मी इथे आहे, या वाक्याने तिच्या मनात भीती आणि जिज्ञासा दोन्ही निर्माण केली होती. आदित्य तिच्या शेजारी गाढ झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या शांततेने काव्याच्या हृदयात हळूवार प्रेमाची लहर उमटली. पण त्याच वेळी विचार आला, जर रियाचं बोलणं खरं असेल तर या शांत चेहऱ्यामागे किती वादळं दडलेली आहेत. सकाळी उठल्यावर आदित्यने नेहमीसारखं तिला मिठीत घेत गुड मॉर्निंग म्हटलं. त्याच्या उभेत काही क्षणासाठी तिने सगळं संशय विसरून फक्त त्याच्या नजरेत हरवून जायचं ठरवलं. पण तिच्या मनातील ती अदृश्य सावली तिथेच होती. तिने ठरवलं आज ती आदित्यसोबत पूर्ण दिवस घालवेल, पण त्याचबरोबर काही गोष्टींचं निरीक्षणही करेल. नाश्त्याच्या टेबलावर आदित्यने अचानक सांगितलं, आज सुट्टी घेऊया, तुला बाहेर फिरायला घेऊन जातो. काव्या हसली, पण मनात आलं कदाचित हा दिवस मला उत्तर देईल. तिने पटकन तयार होऊन गुलाबी साडी नेसली आणि आदित्यने तिच्याकडे प्रेमाने पाहून म्हटलं, तू साडीमध्ये स्वर्गातील अप्सरेसारखी दिसतेस. दोघं समुद्रकिनाऱ्याकडे गेले. वाळूत पाय रोवून चालत असताना आदित्यने तिचा हात घट्ट धरला. तो तिच्या केसात वारा खेळत असल्याचं पाहत होता आणि काव्याच्या मनात त्या क्षणी फक्त एकच इच्छा होती, ही शांती कायमची राहो. पण अचानक तिने एका दूरवरच्या शेळेकडे पाहिलं, जिथून कुणीतरी त्यांच्याकडे कॅमेरा घेऊन पाहत होतं. काव्याने मनात ठरवलं की याबद्दल आता काही बोलायचं नाही, पण लक्षात ठेवायचं आहे. आदित्यने तिला जवळच्या फूड स्टॉलवर नेऊन आवडती भेळ दिली. ते दोघं बसून खात असताना आदित्यने तिचा हात घट्ट धरून म्हटलं, आपण कितीही वादलो तरी शेवटी आपण एकमेकांकडे परतच येतो, नाही का? काव्या हसली, पण मनात मात्र कॅमेऱ्यावाला कोण होता हा प्रश्न गडद होत चालला होता. दुपारी ते जवळच्या बागेत गेले. तिथं झाडाखाली बसून आदित्य तिला कविता वाचून दाखवत होता. त्याच्या आवाजातली गोडी आणि डोळ्यातलं प्रेम पाहून काव्याच्या मनातील थोडीशी भीती वितळत चालली होती. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली आणि डोळे मिटले. काही क्षणांसाठी सगळं परिपूर्ण होतं, पण त्या शांत क्षणातच तिचा फोन व्हायब्रेट झाला. तिने सावधपणे स्क्रीन पाहिली. अनोळखी नंबरवरून एक फोटो आला होता. त्यात ती आणि आदित्य सकाळी समुद्रकिनारी चालताना दिसत होते आणि फोटो अगदी तिथूनच काढलेला होता जिथे तिने तो कॅमेरावाला पाहिला होता. तिचं हृदय धडधडायला लागलं. तिने पटकन फोन सायलेंट केला आणि तो फोटो सेव्ह केला. तिला जाणवलं आता हा खेळ फक्त भूतकाळापुरता मर्यादित नाही, तर कोणीतरी त्यांचं प्रत्येक पाऊल बघतंय. पण आदित्यला याबद्दल सांगावं की नाही यावर ती गोंधळली. संध्याकाळी घरी परतताना आदित्यने तिच्यासाठी गुलाबांचा गुच्छ आणला. हे तुझ्यासाठी, कारण तू माझं सगळं जग आहेस, तो म्हणाला. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण जरी
तिचं मन सावध होतं तरी तिचं हृदय अजून त्याच्या प्रेमाच्या ओलाव्यातच भिजत होतं. रात्रीच्या जेवणानंतर आदित्यने तिला गच्चीवर बोलावलं. तिथं त्याने दिव्यांनी सजवलेला छोटासा कोपरा तयार केला होता. मेणबत्त्यांच्या उजेडात दोघं बसले. हलकी गाणी वाजत होती. आपण आयुष्य असंच एकत्र सुंदर घालवूया, तो म्हणाला. त्या क्षणी काव्याला वाटलं, कदाचित मी जास्त विचार करते. तो तिच्या गालावर हलकं चुंबन देत असताना तिचा फोन पुन्हा वाजला. तिने चोरून पाहिलं. मेसेज होता, ट्रुथ विल बी इन फ्रंट ऑफ यू व्हेरी सन. तिच्या अंगावर काटा आला. म्हणजे पुढचं पाऊल लवकरच पडणार होतं. काव्याने आदित्यपासून फोन लपवून ठेवला आणि मनात ठरवलं, जर मला सत्य हवं असेल तर मला धैर्याने ते सामोरं द्यावं लागेल. तिला आठवलं, रियाने सांगितलेलं, तुला जे वाटतंय त्यापेक्षा जवळच सत्य आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य ऑफिसला गेल्यावर काव्याने रियाला फोन केला. रियाचा आवाज घाईत होता. काव्या, संध्याकाळी तुला काही दाखवायचंय, पण काळजी घे, कारण त्यानंतर तुझं आयुष्य कधीच आधीसारखं राहणार नाही. काव्या दिवसभर अस्वस्थ होती. ती काय बघणार आहे आणि ते खरंच तिचं नातं तोडणार आहे का? पण मनात एक ठाम निश्चय होता, आता मी मागे हटणार नाही. संध्याकाळी रियाने तिला एका जुन्या गोदामाजवळ बोलावलं. तिथं अंधार होता. फक्त एक छोटा बल्ब लुकलुकत होता. रियाने तिच्या हातात एक लिफाफा दिला. हे बघ आणि उद्या मला भेट. काव्याने थरथरत्या हातांनी तो लिफाफा घेतला. घरी आल्यावर आदित्यने विचारलं, तू कुठे गेली होतीस? काव्याने बहाणा केला की ती मैत्रिणीला भेटायला गेली होती. आदित्यने शंका घेतली नाही, पण त्याच्या डोळ्यात थोडासा शोधक भाव तिला जाणवला. त्या रात्री ती बेडवर पडली, पण झोप येईना. अखेर तिने तो लिफाफा उघडला. आत काही फोटो होते. त्यात आदित्य, संध्या आणि रिया एका ठिकाणी एकत्र दिसत होते. पण सगळ्यात धक्कादायक फोटो शेवटचा होता. त्यात आदित्य आणि संध्या एकाच रूममध्ये, खूप जवळच्या अवस्थेत. काव्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. हे फोटो खरं आहेत का, की एडिट केलेले आहेत? रियाने हे का दिलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आदित्यचा याबद्दल काय म्हणणं असेल? तिला कळेना की पुढचं पाऊल नेमकं कोणतं टाकावं. तेव्हाच तिच्या फोनवर पुन्हा एक मेसेज आला. इफ यू वॉन्ट टू नो एव्हरीथिंग, कम टू द सम प्लेस टुमॉरो ॲट 7 PM अलॉंग. काव्याचं हृदय जोरात धडकत होतं. आता हे सत्य जाण्याची वेळ जवळ आली होती. ती खिडकीजवळ उभी राहून शहराकडे पाहत होती. मनात हजार प्रश्न होते, पण एक गोष्ट ठाम होती, उद्या जे काही होईल त्यावर तिचा आणि आदित्यच्या नात्यांचं भविष्य ठरणार होतं. तिला कल्पना नव्हती की ते भेटीनंतर तिचं आयुष्य जसं होतं तसं कधीच राहणार नाही आणि इथून पुढे कथा अशा एका वळणावर जाणार होती जी कोणीच अपेक्षित केली नव्हती. तर फ्रेंड्स, यापुढे नेमकं काय झालं असेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याच कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन भाग अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार. तर फ्रेंड्स, जर तुम्ही अगोदरचे भाग पाहिले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आणि या संपूर्ण कथेचा आनंद घ्या. भेटूया लवकरच पुढील भाग 4 मध्ये.